नमस्कार, मी किशोर आंतरीकर @ब्रेकिंग न्यूज सोशल मीडिया चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। महाराष्ट्र राज्य ओबीसी संघर्ष समिती व ओबीसी समन्वयक समितीच्या वतीने दिनांक 11 ते 16 मेच्या दरम्यान विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र राज्य ओबीसी संघर्ष समिती व ओबीसी समन्वय समितीने दिनांक 11 ते 16 मेच्या दरम्यान विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन करण्यात आले। नॉन क्रिमिनलची अट रद्द करावी, ओबीसी कर्मचाऱ्यांना एससी एसटी प्रमाणे पदोन्नती मिळावी, ओबीसीची स्वतंत्र जातनिहाय जनगणना करावी, संपूर्ण मंडळ आयोगाची शिफारस लागू करावी यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष प्रवीण राठोड, जिल्हा कार्याध्यक्ष व्यंकट चिलवलवार, माणिक रेणके, गोविंद पिसाटे, अविनाश वाघमारे यांच्यासह समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। 6 दिवसापासून जे आमचं ओबीसीचं जे आंदोलन चालू आहे, आमच्या ओबीसीला जातीने जनगणना ही झालीच पाहिजे आणि नॉन क्रिमिनलची अट रद्द झाली पाहिजे अशा पद्धतीनं आमचे ओबीसी संघर्ष समिती जे काम करत आहे त्यांना पूर्णतः आमच्या नावी समाजाचा पूर्णतः पाठिंबा आहे। मी मुस्लिम समाज संघटनेचा अध्यक्ष आहे नांदेड जिल्ह्याचा, तरी आमच्या मुस्लिम समाजाचा पूर्ण ओबीसी संघटना पाठिंबा आहे। संघर्ष समितीच्या माध्यमातून आजचं जे शेवटच्या दिवसाचं आंदोलन आहे त्याचं रणशिंग आमच्या मसनजोगी समाजाने या ठिकाणी फुंकलेलं आहे आणि हे रणांगणाचं जे युद्धाचं जे रणशिंग जे फुंकलेलं आहे, या रणशिंगामध्ये आम्हाला सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे। ओबीसी समाजाच्या सर्व नेत्यांनी, जयस्वाल आहेत, आमचे नंदकुमार कुसबकर आहेत, माचनवारजी आहेत, माळी समाजाचे माळी आहेत, मसनजोगी समाजाचे आमचे मसनजोगी आहेत आणि त्यानंतर आमच्या ज्या माता भगिनीच्या उपस्थित आहेत, मला नाव आहे माझ्या माता भगिनींच्यावर की यांनी आम्हाला सक्रिय सहभाग दिलेला आहे आणि आमच्या मागण्या जर यापुढे आमच्या मागण्या जर रीतसर मार्गाने पूर्ण झाल्या नाही तर आमच्या महिलांच्या सह आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर, आम्ही औरंगाबादच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर त्या ठिकाणी मी मोर्चा काढणार आहोत आणि आमची ही जाहीर सूचना आहे, जाहीर नोटीस आहे, ही शासनानं नोंद घ्यावी। या नोटीसीची महात्मा फुलेचं नांदेडचं सुशोभीकरण येणाऱ्या 1 महिन्याच्या आत जर करण्यात आलं नाही तर ITIच्या महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या पुढं आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार आहोत। हीच आमची जाहीर नोटीस आहे आणि माझी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे, मागच्या 6 दिवसापासून आमचे ओबीसी बांधव या ठिकाणी बसलेले आहेत, परंतु एकाही दिवशी जिल्हाधिकाऱ्याला आमचं निवेदन घेण्यासाठी वेळ येत नाही, त्यांना वेळ मिळत नाही। आम्ही जर आमच्या वेगळ्या मार्गाने गेलो तर जिल्हाधिकारी साहेब तुम्हाला अडचण येऊ शकते। आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले। तोपर्यंत पुन्हा भेटू। नमस्कार।